परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपण पूजनीय स्वामी मकरंदनाथांचा 64वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. मी अमित आठले आपल्या सर्वांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. प्रतिवर्षी आपण स्वामीजींचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रत्यक्ष जमून साजरा करतो. परंतु आत्ताच्या कठीण परिस्थितीमुळे तसे करणे शक्य नाही. तरी आपण सर्वजण त्याच उत्साहात आणि आनंदात झूमद्वारे या सोहळ्यामध्ये सामील झाला आहात याची मला खात्री आहे. आपण प्रत्यक्षात समोर बसलो आहोत अशा भावनेने हा सोहळा अनुभवूयात. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त रोहित आणि आनंद कुलकर्णी एका प्रार्थनेने करतील. सत्य मार्गीचा साधक अविचल, साधन पथ अविरत क्रमताहे. सत्य मार्गीचा साधक अविचल, साधन पथ अविरत क्रमताहे. साधन पथ अविरत क्रमताहे. विषय सुखाचे मृग जळ सेवुनी, तृषानिम विणे दिले सोडुनी. विषय सुखाचे मृग जळ सेवुनी, तृषानिम विणे दिले सोडुनी. श्री गुरु चरणा सेवुनी श्रवणी, नित्य विवेकारक्षित साहे. साधन पथ अविरत क्रमताहे. सत्य मार्गीचा साधक अविचल, साधन पथ अविरत क्रमताहे. तृष्णा काम विवर्जित कर्मे, ईश्वरी अर्पुनि करी सुवर्मे. तृष्णा काम विवर्जित कर्मे, ईश्वरी अर्पुनि करी सुवर्मे. भजनी रत गर्जत हरि नामे, भाव कीर्तनी रंगत साहे. साधन पथ अविरत क्रमताहे. सत्य मार्गीचा साधक अविचल, साधन पथ अविरत क्रमताहे. तत्वमसि गुरुवाक्य चिंतनी, देह बुद्धीसी दिले झुगारुनी. तत्वमसि गुरुवाक्य चिंतनी, देह बुद्धीसी दिले झुगारुनी. चिद्रुपदी पाउजळित ध्यानी, स्वरूप निरंजन भोगित साहे. साधन पथ अविरत क्रमताहे. सत्य मार्गीचा साधक अविचल, साधन पथ अविरत क्रमताहे. केवळ अंकुर प्रेम शांतीचा, परमानंदे निववित साचा. केवळ अंकुर प्रेम शांतीचा, परमानंदे निववित साचा. निर्मळ अनुभव निज रूपाचा, मकरंदासी सुखवित साहे. मकरंदासी सुखवित साहे. साधन पथ अविरत क्रमताहे. सत्य मार्गीचा साधक अविचल, साधन पथ अविरत क्रमताहे. सत्य मार्गीचा साधक अविचल, साधन पथ अविरत क्रमताहे. साधन पथ अविरत क्रमताहे. साधन पथ अविरत क्रमताहे. आपण दरवर्षी आपल्या प्राणप्रिय सद्गुरू स्वामी मकरंदनाथांचा वर्धापन दिन साजरा करतो. आजच्या दिवशी आपण त्यांचं गुणगान करतो. खरं तर स्वामीजी हे गुणांचे महासागर आहेत. पण त्यातला एक जरी मोती आपल्या हातात गवसला तरी आपलं सारं जीवन उन्नत होण्यासाठी मदत होणार आहे. स्वामीजींच्या गुणवर्णनाने
आपली देह मन बुद्धी शुद्ध पवित्र तर होतेच, पण आपण त्यापासून प्रेरणा घेऊन आपलंही जीवन त्याप्रमाणे घडवायचं असे निश्चित करू शकतो. हेच या उत्सवाचे प्रयोजन आहे असे वाटते. आपण आत्ता स्वामी मकरंदनाथांनी रचलेली एक सुंदर प्रार्थना ऐकली. सत्यमार्गीचा साधक अविचल, साधनपथ अविरत क्रमत आहे. शाश्वत सत्याच्या शोधार्थ निघालेल्या साधकाच्या साधक ते सिद्ध प्रवासाची यशोगाथा म्हणजे ही प्रार्थना आहे असे वाटते. पूजनीय स्वामी मकरंदनाथांचं आत्मकथनच जणू. स्वामी मकरंदनाथांच्या दीपे दीपू लाविला या चरित्र ग्रंथातून, त्यांच्या असंख्य काव्यातून, अभंगातून आणि साधकांच्या मनोगतातून आपल्या हृदयातील त्यांची प्रतिमा अधिक तेजयमान होते. आजच्या या वर्धापन दिनाची पर्वणी साधून आज आपण स्वामी मकरंदनाथांच्या ध्येयनिष्ठतेबद्दल चिंतन करणार आहोत. आयुष्यातील टप्प्यावर महत्त्वाच्या क्षणी त्यांची भूमिका काय होती, त्यांच्या मनात नक्की काय विचार आले असतील, सद्गुरूंबद्दल त्यांचे भाव कसे आहेत, त्यांनी आपली ध्येयनिश्चिती कशी केली, ध्येयाच्या आड येणाऱ्या गोष्टींना कसे सामोरे गेले, त्यांचे ध्येयनिष्ठ जीवन कसे घडले, हे पाहणे साधकांसाठी प्रेरणादायी आहे. या ध्येयनिष्ठ जीवनाचा काही बाह्य अभ्यास करण्याचा आज आपण प्रयत्न करूया. या अभ्यासाचे 3 टप्पे वेळेच्या मर्यादेत बसवण्यासाठी केले आहेत. ते म्हणजे 1957 ते 1976 स्वामी मकरंदनाथांचे बालपण ते सद्गुरू भेट, 1976 ते 1992 सद्गुरू भेटीपासून नाथ संप्रदायाचे अध्वर्यू म्हणून स्वामी माधवनाथांनी स्वामी मकरंदनाथांवर सोपवलेली जबाबदारी, 1992 पासून आजपर्यंत सद्गुरू आणि मंडळाचे कुलपती म्हणून होत असलेले स्वामीजींचे कार्य. 22 मे 1957 भगवंतांनी माझ्यासारख्या असंख्य साधकांच्या उद्धारासाठी परत एकदा मानवदेह धारण केला स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने. सगळ्याच संतांच्या चरित्राचा मागोवा घेतला तर प्रामुख्याने एक गोष्ट आढळते, ती म्हणजे अगदी बालपणापासूनच त्यांचं जीवन हे सुसंस्कारित तर असतेच, पण त्यांचा शाश्वत सत्याच्या शोधाचा प्रवास हा बालवयातच सुरू होतो. स्वामी मकरंदनाथांचे बालपणसुद्धा तसेच सुसंस्कारित आणि सत्याच्या शोधाकडे प्रेरित झालेले दिसते. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या हातात दिलेला दासबोध ग्रंथ आणि त्यांना असलेली भगवद्गीतेवर महाकाव्य करावं अशी जी प्रेरणा होती, यावरून हे सुस्पष्ट होतं. स्वामी मकरंदनाथांच्या वडिलांना, तीर्थरूप दादांना पत्रिका दाखवण्याची आवड होती आणि अनेक ज्योतिषांनी व सत्पुरुषांनी भविष्य वर्तवले होते की हा मुलगा एकतर स्वामी विवेकानंद होईल किंवा राजकारणात मोठा होईल. आणि हे दोन्ही पर्याय सत्य होतील अशा पद्धतीनेच स्वामीजींच्या बालपण व युवावस्थेतील कालक्रमणा घडली असे दिसते. जसं तीर्थरूप दादांनी त्यांच्या हातात दासबोध दिला, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नित्यनेमाने गेलेच पाहिजे हे देखील त्यांच्याकडून करून घेतले. तीर्थरूप दादा तेव्हा म्हणत की कोणत्याही परिस्थितीत शाखा बुडता कामा नये. ज्या दिवशी शाखा नाही त्या दिवशी जेवण नाही. हे लहानपणी नकळत झालेले सातत्याचे संस्कार स्वामी मकरंदनाथांना पुढे साधना काळातही उपयोगी पडले. त्यांनी ध्यान कधीही चुकवले नाही. स्वामी मकरंदनाथ बऱ्याचदा आपल्याला सांगतात की माझ्या विवाहप्रसंगी देखील मी ध्यान चुकवले नाही. स्वामीजींच्या वडिलांची कोर्टात बदलीची नोकरी असल्यामुळे त्यांना अनेक वेळा नेहमीच्या चौकटीच्या बाहेर यावे लागले. ह्यामुळे त्यांना शैक्षणिक अपयशाला सामोरे जावे लागले, परंतु त्यांनी जिद्दीने त्यावर मात केली आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे आपले ध्येय गाठण्यात अडचण येत नाही हेच दाखवून दिले. जरी दुसऱ्या गावी बदलीमुळे जावे लागले तरी संघाच्या शाखेत जाणे चालूच होते. संघात असताना तेथील प्रत्येक गोष्टींकडे डोळस दृष्टीने बघितले गेले. संघातील वातावरणामुळे आपले कार्यकर्ता म्हणून व्यक्तिमत्व घडले असे स्वामी मकरंदनाथ नेहमी सांगतात. ते म्हणतात, संघकार्यात वेळप्रसंगी स्वमत बाजूला ठेवून प्रमुखांची आज्ञापालन करणे आवश्यक असे, त्यामुळेच अहंकार शून्यतेचा अभ्यास करणे जमून गेले. पण यात अंधानुकरण नव्हते. संघाच्या विचारांवर चिंतन केले गेले आणि शंका समाधान देखील करवून घेतले. त्यांनी एका ज्येष्ठ संघप्रचारकांना निर्भीडपणे एक प्रश्न विचारला होता. आत्मदर्शन हे हिंदू तत्त्वज्ञानात प्रतिपादन केले आहे, तर संघ त्याचा पुरस्कार का करत नाही? या प्रश्नाच्या चर्चेतून वैयक्तिक अनुभव व संघटनात्मक कार्य यातील भेद स्पष्ट झाला आणि आयुष्यातील पुढील वाटचालीला एक दिशाही मिळाली. स्वामी मकरंदनाथांच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन त्यांच्या अनेक शिक्षकांकडून मिळालं. यातीलच कुलकर्णी सरांच्या धाडसी, ध्येयवादी, कलासक्त गुणांचा प्रभाव स्वामीजींच्या मनावर कायमचा पडला. त्यांच्यामुळे स्वामीजींना एका जागी बराच काळ बसून काही काम करण्याची सवय लागली
आणखी एक अतुलनीय व्यक्तिमत्वाकडून महत्त्वाचे मार्गदर्शन स्वामीजींना मिळाले. संघाचे महाराष्ट्र प्रांताचे तत्कालीन बौद्धिक प्रमुख आदरणीय श्री नानाराव ढोबळे. त्यांच्या सरळ हृदयी, ध्येयवेड्या, भक्तियुक्त अंतःकरणाचा ठसा स्वामीजींच्या जीवनावर कायमचा उमटला. याबरोबरच स्वामीजींच्या जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीचा आणि संस्कारांचा चांगलाच प्रभाव पडला. जीवन उथळपणे जगून वाया घालवण्यासाठी नसून अखेरच्या क्षणापर्यंत ध्येयाचा पाठपुरावा करणे हा जीवनाचा खरा अर्थ आहे, असा ठळक विचार बिंबवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वामी मकरंदनाथांच्या आयुष्यात मोठा सहभाग आहे. नेतृत्वाचे आणि लागेल ते काम करण्याचे गुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतूनच वरदेशमुख झाले. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा स्वामी मकरंदनाथांच्या युवावस्थेतच परमार्थाकडे प्रेरित होण्यामागे मोठा वाटा आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांची सत्पुरुषांच्या चरित्रावर आधारित असंख्य व्याख्याने स्वामीजींनी मोठ्या ओढीने ऐकली होती आणि शिवाजीराव भोसले यांच्याप्रती स्वामी मकरंदनाथांचा आदरभाव होता. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याशी आत्मदर्शनाविषयी एकदा संभाषण करताना ते म्हणाले, आत्मदर्शनासाठी जन्मभर अखंड साधना कराव्यास हवी. साधनेकरिता मार्गदर्शक म्हणून सद्गुरूंची आवश्यकता असते. या सर्व घटनांनंतर स्वामीजींना आत्मदर्शनाची प्रचंड ओढ आणि सद्गुरू भेटीची प्रचंड तळमळ निर्माण झाली. ते नियमितपणे तलावाकाठी ध्यान आणि इतर अनेक साधना करून बघायचे. उदाहरणार्थ ओम नमः शिवाय, श्रीराम जयराम जय जयरामचे मंत्र जपणे, प्राणायाम, ओंकाराचा जप इत्यादी. सद्गुरू मिळावेत या दृष्टीने त्यांनी जमेल त्या साधनेचा प्रयोग नित्य नव्या उत्साहाने चालू ठेवला आणि हे सगळं घडत होतं वयाच्या अवघ्या 13-14व्या वर्षी. 13 ते 19 हा खरं तर युवा काळ असतो, ज्या वयात जीवनाविषयी उत्सुकता निर्माण होते, स्वतःच्या भावी आयुष्याबाबत स्वप्ने पडायला लागतात. याच वयात एक सच्चा देशभक्त व आत्मदर्शनासाठी उत्सुक साधक घडत होता. महत्त्वाकांक्षा नव्हत्या, पण ध्येय खुणावत होते. आपण सर्व जाणतोच की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निपुण कार्यकर्ते होते आणि त्यांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवास देखील भोगावा लागला. परंतु अशा प्रसंगीही त्यांनी आपले शिस्तबद्ध जीवन आणि नामध्यान साधना अत्यंत काटेकोरपणे पाळली. त्या लहान वयात देखील स्वामी मकरंदनाथांच्या विचारांना परिपक्वता होती. त्यांचा स्वभाव निर्भीड होता, परंतु ते अत्यंत विनम्र आणि मर्यादशील जीवन जगत होते. स्वामीजी सगळ्या विपरीत घटना होऊन देखील अभ्यास नीट करत होते आणि उत्तम प्रगती करत होते. एखाद्या कुटुंबासाठी नोकरीतील बदली ही आपत्तीपेक्षा कमी नसते. नवीन ठिकाणी पुन्हा बस्तान बसवणे, मुलांच्या शिक्षणात येणारा अडथळा, असे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. वजे कुटुंबासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात बदली हा यापेक्षा वेगळा अनुभव नव्हता. पण काळपुरुषाच्या मनात वेगळे होते असे दिसते. मागे वळून पाहताना स्वामी मकरंदनाथांकरता ही आपत्ती न ठरता इष्टापत्तीच ठरली. एकीकडे स्वामीजी चांगले सद्गुरू लाभावेत म्हणून दरवर्षी गुरुचरित्राचे पारायण करत होते आणि दुसरीकडे त्यांच्यासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूर्णपणे कार्यरत होण्याचा प्रस्ताव होता. सद्गुरूंच्या शोधात तळमळणाऱ्या स्वामी मकरंदनाथांना त्यांचे सद्गुरू बाळासाहेब वाकडे स्वामी माधवनाथ भेटले. तहानेने व्याकुळ झालेल्या प्रवाशाला घोटभर पाणी मिळाले तर किती समाधान मिळते. इथे तर जणू क्षीरसागर हाती लागला होता. पूजनीय स्वामी माधवनाथांच्या दर्शनाने सद्गुरूंचा शोध आता थांबला होता. आता पुढचं सगळं जीवन या महात्म्याच्या चरणी पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी अर्पण केलं. एक स्वाभिमानी, राष्ट्राभिमानी युवक मकरंद वजे लहान वयात ओळखतो की आपल्याला राष्ट्रभक्ती इतकीच आत्मदर्शनाची तीव्र प्रेरणा आहे आणि उदात्त संस्कारातून विकसित होणारा हा युवक एक महान तेजोनिधी स्वामी माधवनाथांच्या संगतीत येतो. स्फुल्लिंग प्रज्वलित होते, दिशादर्शन होते आणि त्यांनी दाखवलेल्या पथावर अग्रेसर होतो. आत्मदर्शन हे एकमेव ध्येय आता निश्चित झालं होतं. या पथावर अविरत चालत तो ते आत्मदर्शनाचे शिखर पादाक्रांत करतो आणि स्वामी मकरंदनाथ नाथपंथाचे अधिभरीव म्हणून जगापुढे प्रगट होतो. सद्गुरू भेटीनंतर अनुग्रहापासून अनुभवापर्यंत स्वामी मकरंदनाथांनी घेतलेले साधनेसाठीचे अपार कष्ट आणि सद्गुरूंनी नाथ संप्रदायाची अध्वर्यू म्हणून सोपवलेली जबाबदारी याविषयी आता सद्भक्त सौभाग्यवती प्रीती टांगसाळे आपलं चिंतन प्रकट करेल. ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपले प्राणप्रिय सद्गुरू स्वामी मकरंदनाथ यांचा 64वा वर्धापन दिन. अगदी तरुण वयात सद्गुरूंची भेट घडल्यावर तीव्र संवेगाने, प्रेमाने आणि श्रद्धेने साधना करत
वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी ते नाथ संप्रदायाचे अधिकारी पुरुष झाले होते. ज्या वयामध्ये तरुण वर्ग लौकिक जीवनाचा मार्ग चोखाळतो, ती उमेदीची सारी वर्षे स्वामी मकरंदनाथांनी आपल्या आत्मदर्शनाच्या ध्येयासाठी व्यतीत केली. आत्मदर्शनाच्या ध्येयपथावर अविरत मार्गक्रमण करणाऱ्या, साधना हाच प्राण असे समजणाऱ्या आपल्या सद्गुरूंचा साधना मार्गावरील प्रेरणादायी प्रवास पाहण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत. जून 1976. तीर्थरूप दादांची बदली बारामतीहून पुण्यात झाली आणि मकरंदनाथांच्या जीवनातला एक नवीन अध्याय सुरू झाला. कॉलेजचे शिक्षण सुरू होतेच, त्याचबरोबर आत्मदर्शनाच्या ओढीने साधना मार्गावरची वाटचालही जोमाने सुरू होती. पुण्यामध्ये आल्यावर घर लहान म्हणून ते रामकृष्ण मठात ध्यानाला जात असत. स्वयंप्रेरणेने विविध साधना करणाऱ्या मकरंदनाथांना सद्गुरू भेटीची अतिशय तळमळ लागून राहिली होती. म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहून वडील निमिषमानी. आणि अशातच एक दिवस परमभाग्याने सद्गुरूंच्या प्रथम भेटीचा योग जुळून आला. एका मित्राच्या आग्रहास्तव स्वामी माधवनाथांच्या ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या दुकानात ते जाऊन पोचले. स्वामी माधवनाथांचे व्यक्तिमत्व अतिशय विलक्षण होते. त्यांच्या त्या प्रसन्न दर्शनाने मकरंदनाथ आनंदून गेले, सहज समाधान प्राप्त झाले. प्रथम भेटीत आपला सद्गुरूंचा शोध संपून आपण आता येथेच स्थिरावयाचे आहे हे उमगले नाही, तरी स्वामी माधवनाथ हे थोर पारमार्थिक अधिकारी पुरुष आहेत आणि महद्भाग्याने अशा महापुरुषांची भेट घडत असते, असे मात्र वारंवार वाटू लागले. स्वामी माधवनाथांची भेट झाल्यामुळे पुण्यात झालेली तीर्थरूप दादांची बदली ही एक प्रकारची इष्टापत्ती ठरली असेच म्हणता येईल. स्वामी माधवनाथांच्या भेटीने परमार्थ मार्गावरची मोठी खाणच गवसल्यासारखे झाले. जो जाई एकवार तो विसरे घरदार या उक्तीप्रमाणे मकरंदनाथ आता वारंवार स्वामीजींच्या दुकानात जाऊ लागले. स्वामीजींचे मृदू आणि सहज बोलणे, दुसऱ्याला परमार्थ सहज करून सांगण्याची हातोटी, अखंड भगवत भाव, आपले सद्गुरू आणि त्यांचे कार्य याप्रती असलेला विलक्षण भक्ती प्रेमभाव या साऱ्यांचीच भुरळ आता मकरंदनाथांना पडू लागली. स्वामीजींचे जे गुण मकरंदनाथांना हवेसे वाटत, त्या साऱ्या गुणांचे सुप्त बीज त्यांच्याच ठिकाणी देखील वास करून होते. मकरंदनाथांच्या अंगी उपजत असलेल्या अंतर्मुखता, नम्रता, शांती, समाधान आदी दैवी गुणांना स्वामीजींच्या सहवासात आता आगळे देत चढू लागले आणि त्यांच्या अंतःकरणात स्वामीजींविषयीचा प्रेमाचा, विश्वासाचा भाव वर्धिष्णू होऊ लागला. ते जे सांगतील ते कल्याणाचंच असेल, ते सांगतील ती पूर्व दिशा असा भाव निर्माण झाला. लहानपणापासूनच एका बाजूने मकरंदनाथ आत्मदर्शनाच्या ओढीने काही पारमार्थिक साधना करीत होते आणि दुसऱ्या बाजूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रखर राष्ट्रप्रेमाचे संस्कार त्यांच्यावर होत होते. संघाची कामे ते झोकून देऊन करत असत. अशातच एक दिवस संघाचा पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम करण्यासंबंधी संघाकडून विचारणा झाली. आता मात्र संघ आणि संघकार्य की स्वामी माधवनाथ आणि आत्मदर्शनाचे ध्येय यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली. तेव्हा स्वामीजींनी आपल्याकडे येणाऱ्या या तरुण साधकाला त्याच्या जीवन ध्येयाची निश्चिती करण्यासाठी प्रबोधन केले. संतांचे जीवन खऱ्या अर्थाने धन्यतेने आणि कृतार्थतेने भरलेले असते. या स्वामीजींच्या उद्गारांनी मकरंदनाथांनी आपल्या संपूर्ण शक्ती परमार्थ मार्गावर प्रवाहित करण्याचे निश्चित केले. अशा या ध्येयनिष्ठ, आत्मनिष्ठ साधनपथावर दृढ असलेल्या साधकाला स्वामीजींनी 2 मे 1977 रोजी अनुग्रह देऊन कृतकृत्य केले. सद्गुरुमुखातून श्रवण ही अध्यात्म मार्गातील पहिली पायरी समजली जाते. रोज होणाऱ्या स्वामीजींच्या अत्यंत रसाळ आणि अंतरंगी प्रवचनांमधून मकरंदनाथांसाठी भक्तीचे, ज्ञानाचे नवीन दालन उघडत होते आणि त्यामुळेच साधना मार्गावरील स्पष्ट आणि निस्संदिग्ध मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. सत्यमार्गीचा साधक अविचल, साधना पथ अविरत क्रमत आहे, विषय सुखाचे मृगजळ सेवुनी, तृषा निमविणे दिले सोडूनी. आत्मदर्शनाच्या या मार्गावर चालताना जीवनात येणारे सर्व प्रवाह परमार्थ मार्गाला कसे पूरक होतील यासाठी मकरंदनाथ सतत प्रयत्नशील असत. कंपनीमध्ये अधिक पगाराची नोकरी सहज मिळत असताना देखील युनायटेड वेस्टर्न बँकेमधली नोकरी स्वीकारली, कारण बँकेतील नोकरीचे कामाचे तास कंपनीमधील नोकरीच्या तासांपेक्षा कमी असतील व त्यामुळे सद्गुरू सहवास, सद्गुरू सेवा व वैयक्तिक साधना अधिक करता येईल म्हणूनच.
बँकेत क्लार्क म्हणून स्थिरावल्यावर आपल्या कामामध्ये अत्यंत कुशल असलेल्या मकरंदनाथांनी अधिकारी पदाच्या बढतीसाठी असणाऱ्या परीक्षाच दिल्या नाहीत, कारण बढतीमुळे दुसऱ्या गावाला बदली होऊ शकते व त्यामुळे महत्भाग्याने मिळालेला सद्गुरू सहवास अंतरला असता, जो मकरंदनाथांना कदापि सहन होणारा नव्हता. त्याचबरोबर आत्मदर्शनाचे ध्येय ज्याला गाठायचे आहे त्यांनी ऐहिक जीवनातील उंची गाठण्यासाठी प्रयत्न करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सद्गुरुपदिष्ठ मार्गावर अविरत चालत राहावे हे तत्व मकरंदनाथांनी अंगीकारले होते. 1986 साली परमपूजनीय सौ मधुराताईंचा मकरंदनाथांच्या आयुष्यात प्रवेश झाला. लग्न ठरवताना आपल्या मध्यमवर्गीय साध्या सरळ कुटुंबाला साजेशी मुलगी निवडण्याकडे त्यांचा कटाक्ष होताच, त्याचबरोबर आपल्या पारमार्थिक विचारधारेला व कार्याला अनुकूल अशी मुलगी त्यांना सहधर्मचारिणी म्हणून हवी होती. सौ मधुराताईंना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, धनसुतदारा यांचा एक आधार आहेच, पण हे विश्व ज्याच्या सत्तेने चालते त्या ईश्वराचा अंतिम आधार आपण आपल्या जीवनात मानू. म्हणूनच विवाहानंतरही मकरंदनाथांच्या दिनचर्येत फार मोठा फरक पडला नाही. लग्नानंतर 2 आठवड्यात त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे ध्यान केंद्र व ज्ञानेश्वरीची निरूपणा सेवा सुरू झाली. 4 चौघांसारखे जीवन जगणाऱ्या मकरंदनाथांच्या जीवनाला गुरुनिष्ठा, ध्येयनिष्ठा, स्वामी कार्याप्रती असलेला दृढभाव या साऱ्यांचेच कोंदण होते व सौ मधुराताईंनी अतिशय समर्पण वृत्तीने या साऱ्याला साथ दिली. व्यवहार करीत असताना आलेल्या कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीचा उपयोगही मकरंदनाथ आपल्या साधनेसाठी करून घेत असत. युनायटेड वेस्टर्न बँकेतली नोकरी लागल्यावर बँकेची शाखा चिंचवडला होती आणि मग लोकलने ये जा करावी लागे. रोजचा येता जातानाचा हा लोकल प्रवासही त्यांनी आपल्या पथ्यावर पाडून घेतला. ज्ञानेश्वरी, दासबोध, नित्यपाठांचे वाचन, नामस्मरण, ज्ञानेश्वरीचे वाचन व चिंतन असा अनुसंधानाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. या प्रवासात जवळपास 3दा संपूर्ण ज्ञानेश्वरीचे पारायण मकरंदनाथांकडून घडले. बँकेतील सहकाऱ्यांनी मकरंदनाथांना अपेयपान करण्याचा आग्रह केला, तेव्हा त्यासाठी नकार दिल्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीलाही त्यांनी अतिशय समर्थपणे व धैर्याने तोंड दिले. जीवनात येणाऱ्या कुठल्याही आपत्तीला साधनेपेक्षा मोठे होऊ द्यायचे नाही असा मकरंदनाथांचा निर्धारच होता. मकरंदनाथ आणि कुटुंबीय ज्या वाड्यात राहत तेथील त्यांच्या घराची एक भिंत पडली. त्याचवेळी वळवाचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली. दुसऱ्या जागेसाठी जोराचे प्रयत्न मकरंदनाथ करतच होते, पण अशा परिस्थितीतही त्यांची 1.5 तास ध्यानाची बैठक काही चुकली नाही. अशा रीतीने अत्यंत तळमळीने व प्रेमाने साधना करीत असताना ध्यानामध्ये सखोल अशा उन्मनी अवस्था मकरंदनाथ आता अनुभवू लागले. आपल्यावर अखंड प्रेमाची आणि कृपेची पाखर करीत असलेली, अपूर्व अशा कैवल्याचे दान करीत असलेली गुरुमूर्ती पाहून मकरंदनाथांचा स्वामीजींप्रतीचा कृतज्ञतेचा भाव विलक्षण वाढू लागला. ध्यानसाधनेबरोबर इतरही अनेक अनुषंगिक साधना ध्यानाला पूरक म्हणून ते करू लागले. ध्यानकाळी अनुभवलेले साक्षीत्व व्यवहारकाळी कसे टिकून राहील याचा अभ्यास, मौन साधना, आचार्य उपासनेच्या ओव्यांवर केलेल्या अनेक भावसाधना, अंतरंग नामसाधना अशा सर्व साधना करताना मकरंदनाथ आपल्या परमप्रिय सद्गुरूंच्या प्रेमाने अक्षरशः झपाटून जात. मज मनी गुरुराव, ध्यानी गुरुराव, चिंतनी गुरुराव एक राहो, मज माता गुरुराव, देव गुरुराव, भव गुरुराव ऐसे होवो. याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सद्गुरू भरून आहेत असा अति उत्कट भाव निर्माण होत असे. स्वामी माधवनाथांचा त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या ठिकाणी असलेला विलक्षण भक्तिप्रेमभाव मकरंदनाथ पाहत होते. आपल्या सद्गुरूंनी सोपवलेली सांप्रदायिक जबाबदारी जीवापाड सांभाळत चंदनासारखे झिजताना मकरंदनाथांनी स्वामीजींना पाहिलेले होते आणि त्याचा विलक्षण प्रभाव त्यांच्यावर पडला होता. आपल्या वैयक्तिक साधनेव्यतिरिक्त स्वामी कार्यात मकरंदनाथांनी आता स्वतःला पूर्ण झोकून दिले. स्वामी माधवनाथांच्या संपूर्ण कार्याचा आढावा आणि अंदाज अतिशय अभ्यासू वृत्तीने ते आता घेत होते. जात्यात संघटन कौशल्याचा गुण अंगी असलेल्या मकरंदनाथांना स्वामीजींकडे येणाऱ्या सर्व युवक साधकांनी एकत्र जमावे, सामूहिकरित्या पारमार्थिक साधना करावी आणि आपल्या सद्गुरूंच्या कार्यात खारीचा वाटा उचलावा असे वाटे. अत्यंत निस्पृह व निरलस वृत्ती असलेले मकरंदनाथ आपल्या गुरुबंधूंची पारमार्थिक प्रगती व्हावी म्हणूनही झटत होते. त्यासाठी स्वामी माधवनाथांना कशा प्रकारची वैयक्तिक साधना अपेक्षित आहे
याचेही मार्गदर्शन ते आपल्या गुरुबंधूंना करीत असत. आपले स्वामी कार्य एका सुसूत्रतेने कसे बांधले जाईल यावर त्यांचा कटाक्ष होता. यातूनच पुढे युवा केंद्राची स्थापना झाली. स्वामीजींचे कार्य हे माझेच कार्य असा भाव असल्याने ते सतत स्वामी कार्याचा विचार करत. स्वामीजींनी दुकान विकल्यावर निरनिराळ्या साधकांच्या घरी केंद्र भरू लागली. केंद्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन केंद्राची स्वतःची स्वतंत्र वास्तू उभारण्याची गरज आहे हे मकरंदनाथांना प्रकर्षाने जाणवू लागले. त्यातूनच पुढे माया अपार्टमेंट व नंतर अध्यात्म मंगलधाम या वास्तूंची निर्मिती झाली. या वास्तूंच्या संदर्भात असलेली कायदेशीर कामे व इतर अनेक कामे यांमध्ये मकरंदनाथांचा मोठाच पुढाकार होता. स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाची स्थापना झाल्यावर मंडळाच्या कार्यरचनेची सुसूत्र संहिता मकरंदनाथांनी तयार केली. यांसारख्या कामांमधून दिसणारी मकरंदनाथांची परिपक्वता, गुरुनिष्ठा, सूक्ष्म बुद्धी स्वामी माधवनाथांनी हेरली होती. व्यावहारिक कर्म असे जे परमार्थ मार्गावरची वाटचाल दृढ ठेवेल, सतत अनुसंधानाचा अभ्यास, सद्गुरूंप्रती कमालीचा समर्पण भाव, इतरांना सांभाळून आपल्याबरोबर पुढे घेऊन जाण्याची वृत्ती, स्तुती, कौतुके, मान यांमध्ये न सापडता शरणागत भावाने अलिप्तपणाचा अभ्यास, सद्ग्रंथांचा सखोल अभ्यास व चिंतन आणि त्यातूनच पुढे स्वामीजींकडून निरूपणे करण्यासंबंधी मिळालेली आज्ञा, अदंभित्वम, अमानित्वम सारख्या दैवी गुणांचे होत असलेले संवर्धन, आळंदी, पावस, पंढरपूर, नागपूर इथल्या स्वामीजींच्या समवेत घडलेल्या भावसंवर्धन करणाऱ्या आनंद यात्रा या सर्वांमुळे स्वामीजींना अभिप्रेत असलेला शिष्योत्तम मकरंदनाथांच्या रूपाने तयार होत होता. 1991 साली स्वामीजींना अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर 1992 साली पोटाचे ऑपरेशन झाले आणि त्यामुळे त्यांच्या देहाच्या हालचालींवर निर्बंध आले. प्राणपणाने जपलेला, वाढवलेला आपल्या पूर्वसुरींचा हा नाथ संप्रदाय स्वामीजींनी आता योग्य त्या खांद्यांवर द्यायचे ठरविले. त्याप्रमाणे 29 सप्टेंबर 1992 अश्विन शुद्ध चतुर्थी रोजी पुरातन अशा नाथ संप्रदायाची जबाबदारी आपले 2 शिष्योत्तम डॉक्टर माधवराव नगरकर व श्री मकरंद वझे यांच्यावर सोपवली आणि स्वामीजींचे लाडके मकरंद स्वामी मकरंदनाथ झाले. आजच्या स्वामीजींच्या वर्धापन दिनाच्या या मंगलप्रसंगी मला काही चिंतन व्यक्त करायची संधी मिळाली. समुद्राच्या तळाशी जितके खोल बुडी मारू तितकी अधिक रत्ने हातास लागतात. त्याचप्रमाणे स्वामीजींच्या चरित्ररूपी सागरात अवगाहन करताना स्वामीजींच्या उत्तुंग आणि ध्येयवादी जीवनाच्या ज्या काही पैलूंचा अभ्यास करायला मिळाला त्यातील काहीच पैलू माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी येथे व्यक्त केले. आपल्याला काही चिंतन प्रकट करायचे आहे असे कळले त्यावेळी लॉकडाऊन संपलेला असेल व स्वामीजींना नमस्कार करायला मिळेल म्हणून मला खूप आनंद झाला होता. लॉकडाऊन संपण्याचे काही चिन्ह दिसत नाही, परंतु माझ्या चित्तवृत्ती मात्र त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना स्वामीजींनी आनंदाने भरून टाकल्या. अशा माझ्या व आपल्या सर्वांच्या स्वामीजींना व परमपूज्य सौभाग्यवती मधुराताईंना परमेश्वराने उदंड व उत्तम असे आरोग्य आणि दीर्घायुष्य द्यावे अशी स्वामी माधवनाथांच्या चरणी मी प्रार्थना करते. हरिओम तत्सत. आत्ताच सद्भक्त प्रीती मावशींनी 1976 ते 1992 या काळात स्वामी मकरंदनाथांनी आत्मदर्शनाचं ध्येय गाठण्यासाठी घेतलेले अपार कष्ट आणि सद्गुरूंच्या कार्याची सेवा याबद्दल आणि अखेर नाथ संप्रदायाचे अध्वर्यू म्हणून स्वामी माधवनाथांनी स्वामी मकरंदनाथांवर सोपवलेल्या जबाबदारीबद्दल आपलं चिंतन प्रगट केलं. स्वामी मकरंदनाथांची शिष्योत्तम म्हणून झालेली निवड म्हणजे त्यांच्या सद्गुरूंकडून स्वामी माधवनाथांकडून मिळालेली पावतीच होती. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे असंख्य भाग्यवान साधकांवर या घटनेमुळे मोठे उपकार झाले आहेत. पूजनीय स्वामी मकरंदनाथ हे आम्हा सगळ्यांना सद्गुरू म्हणून लाभले आणि आम्हा सगळ्यांची आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू झाली. याबरोबरच स्वामीजी स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या 2 संस्थांचे कुलपती म्हणून अविश्रांत मेहनत घेत आहेत. आपल्या सगळ्यांची जीवने सुगंधी होण्यासाठी स्वामीजी चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजत आहेत. 1992 ते 96 या कालावधीत स्वामी माधवनाथांनी त्यांच्या शिष्योत्तमाची अधिक तयारी करून घेतली. 1992 पासून 1996 पर्यंतचा काळ खूप कठीण होता. सद्गुरूंच्या महानिर्याणानंतर स्वामी मकरंदनाथांनी सद्गुरू म्हणून कार्य करायला सुरुवात केली आणि आज आपण बघतो आहोत या कार्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. या सर्व प्रवासाचे अगदी जवळून साक्षी असलेले
आणि ज्यांनी स्वामीजींना अगदी जवळून साथ दिली असे सद्भक्त मिलिंद काका लिमये त्यांच्या ह्या प्रवासाबद्दल आपलं चिंतन प्रकट करतील. श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परमप्रिय परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या 64व्या जन्मदिवसानिमित्त आपण या झूम केंद्राद्वारे पुन्हा एकत्रित आलो. स्वामीजींचं ध्येयनिष्ठ जीवन याचा मागोवा घेण्याचा अगदी धावता का होईना परंतु अतिशय भावपूर्ण आणि समर्पक असा उपक्रम सद्भक्त अमित आणि सद्भक्त सौभाग्यवती प्रीती या दोघांनी केला. दोघंही म्हणले त्याप्रमाणे रत्नाकरामध्ये असंख्य रत्नांचा साठा असतो आणि त्यातली सगळी एका व्यक्तीच्या हातात येतील अशी शक्यता जवळजवळ नसते. मला स्वामीजींच्या 1992 पासून ते आज तागायत जे चरित्र घडलं त्या चरित्राचा त्रोटक का होईना पण मागोवा घेण्याची आज संधी लाभली हे माझं मला एक भाग्यच वाटतं. स्वामीजी ध्येयनिष्ठ आहेत, होते आणि पुढेही असणार आहेत हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण मला असं वाटलं की ध्येय आणि त्या ध्येयाचा जो ध्याता असतो यांच्यामध्ये स्वामीजींच्या जीवनात सुरुवातीपासूनच एकरूपता आलेली आहे. अभिध्येय त्यांच्या जीवनाचं की ज्या ध्येयाची सारखी आपल्या अंतःकरणामध्ये पुनरावृत्ती होत जाते, सारखं ध्येयाचं स्मरण केलं जातं, असं अभिध्येय स्वामीजींचं होतं आत्मदर्शन. आणि जेव्हा अभिध्येयाचा अंतःकरणामध्ये जन्म होतो तेव्हा त्या अभिध्येयाबरोबरच एक ध्यास जन्म घेतो आणि तो ध्यास जितका प्रबळ असेल तितकी ती ध्येयाची पूर्तता अधिकाधिक सुकर होत जाते. आणि मकरंदनाथांच्या जीवनात आत्मदर्शनाच्या ध्येयापाठोपाठ कुठला ध्यास आला असेल तर तो सद्गुरु शरणागतीचा, आचार्योपासनमचा. ध्येय आणि ध्यास एकदा निश्चित झाल्यानंतर त्यांचं जीवन हे अतिशय उत्तुंग अशा पद्धतीने विकसित होत गेलं. अश्विन शुद्ध चतुर्थी 1992 साली जी झाली तो नाथ संप्रदायासाठी एक सुवर्ण क्षण तर निश्चितच होता. पण मकरंदनाथांच्या आणि त्यांच्या सद्गुरूंच्या दृष्टीने विचार केला त्यांच्यासाठी सुद्धा तो ऐतिहासिक क्षण ठरला. स्वामी माधवनाथ कृतकृत्य झाले आणि स्वामी मकरंदनाथांचं जीवन सद्गुरूंच्या चरणांशी शरणागत असलेला साधक म्हणून जे आजपर्यंत होतं ते एका क्षणात पालटलं आणि त्यांच्याकडे सद्गुरुपदाची धुरा आली. अर्थात त्या सद्गुरुपदाच्या धुरेला वेळ होता. स्वामीजी जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना सद्गुरुपदाचं निश्चित महत्त्व काय, महात्म्य काय आणि त्यासाठी आपल्या स्वतःला सक्षम कसं करायचं हीच तयारी करायची होती आणि तसंच त्यांनी केलं. वयाच्या 35व्या वर्षी ही जबाबदारी मिळणं ही मला जरा असामान्य गोष्ट वाटते. पण ही असामान्य असल्याची 2 कारणं माझ्या लक्षात आली. पहिलं कारण असं
की 35वं वर्ष जरी असलं तरी त्यांच्या बुद्धीला विलक्षण प्रौढता आलेली होती, त्यांच्या चिंतनाला विलक्षण प्रौढता आलेली होती. ते कधी कधी म्हणतात आय एम अ बॉर्न ओल्ड, जसं लाओत्से म्हणायचं तसंच त्यांची बुद्धी 35 वर्षाच्या मनाने निश्चितच खूप पुढे गेलेली होती, खूप परिपक्व झालेली होती. त्याच्यामधलं समर्पण हे अधिक गहन झालेलं होतं. आणि अजून एक गोष्ट मला नेहमी लक्षात येते ती अशी की जेव्हा स्वामी माधवनाथांसारखा एखादा अस्सल आणि अव्वल संत एखाद्या साधकाची निवड करतो तेव्हा त्याला काहीतरी एक वेगळा आयाम असतो. स्वामीजी हे पक्के कसलेले संत होते, सत्पुरुष होते, सद्गुरू होते. आणि त्यांनी जर का ह्यांची निवड केली असेल तर त्यांच्या रत्नपारखी दृष्टीतून असे कितीतरी सूक्ष्म पैलू आणि त्याच्या छटा निश्चित गेलेल्या असणार ज्या आपल्या लक्षात सुद्धा येणार नाहीत. आणि त्या कारणास्तव स्वामीजींनी त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून नेमलं. ज्या क्षणी ही जबाबदारी आली त्या क्षणी मकरंदनाथांच्या अंतर्वृत्तीत पालट झाला हे माझ्या लक्षात आलं. माझ्याच नव्हे, सर्वांच्याच लक्षात आलं. ते अधिक अंतर्मुख झाले, अधिक गंभीर झाले. एका जबाबदारीच्या जाणीवेनी त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची प्राप्त व्हायला लागली असं मला अगदी स्पष्टपणे लक्षात आलं. स्वामीजींनी आपल्यावर जबाबदारी जी सोपवलेली आहे ती पार पाडण्यासाठी आपल्याला सक्षम व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी स्वतःची वैयक्तिक साधना त्यांनी अधिक प्रखर केली. संसार तर चालूच होता. मला असं वाटतं की जेव्हा 1992 साली स्वामीजींनी अनुग्रहाचा उत्तराधिकार मकरंदनाथांना दिले त्यावेळेला मंदार तिसरीत वगैरे असेल आणि केदार पहिलीत वगैरे असा इतकी लहान कच्ची बच्ची घरामध्ये होती. संसार अगदी सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये होता. घरात आई, दादा आणि सौभाग्यवती मधुराताई यांचा फार सक्रिय आणि फार प्रेमाने दिलेला पाठिंबा हा त्यांच्या बाजूची जमेची गोष्ट होती. संसारामध्ये यथाशक्य सहभाग ते घेत होते. ध्यानाची थोडा वेळ बैठक करून मुलांना शाळेमध्ये सोडायला यायचं. शाळेत मुलांना सोडलं की पुन्हा घरी जायचं, पुन्हा ध्यानाला बसायचं. मध्ये एकदा पाणी भरायचं खालून. अशी सगळी कामं ते साधना सांभाळून करत होते. आणि त्याच वेळेला एक महत्त्वाचा मोठा संस्कार त्यांनी स्वतःवर तर केलाच परंतु संपूर्ण घरावर केला. तो म्हणजे लोकांना सामावून घेणं. छोटंसं 3 खोल्यांचं घर होतं आणि त्या 3 खोल्यांच्या घरामध्ये रोज सकाळी ध्यानाला येणारे 5-10 साधक होते. त्यांचं अतिशय हसतमुखानं स्वागत केलं जायचं. मंदार आणि केदार यांना उचलून मधुराताई एका खोलीतून दुसऱ्या खोलीत घेऊन जायच्या. पण ह्याच्यामध्ये खंड पडला नाही. आपल्या स्वतःच्या संसारामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत कोणाला कोणाला नवीन व्यक्तीला जागा द्यायची, नवीन साधकांना जागा द्यायची, हे सोपं नाही हे मी सांगतो. आणि असं रोज करायचं. मला हा त्यांनी मकरंदनाथांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर घडवलेला खूप मोठा सखोल संस्कार वाटतो. आणि मधुराताईंनी याला आपण कल्पना करू शकणार नाही एवढी मोलाची साथ दिली. या सर्वसमावेशकतेमुळे स्वामीजींचं जीवन तेव्हापासूनच एका वेगळ्या उंचीवर जायला लागलं. त्यांना स्वामीजींनी अनुग्रहाचे अधिकार दिले ही वार्ता सगळ्या साधकांमध्ये पाहता पाहता पसरली. आणि त्यांना भेटतील ते साधक त्यांना नमस्कार करायला सुरुवात केली. त्या साधकांनी नमस्कार करायला सुरुवात केली. पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचे. पायावर डोकं ठेवून नमस्कार करू नये असं प्रत्येक वेळेला नम्रपणे ते प्रत्येक साधकाला सांगायचे. आणि नमस्कार करणाऱ्या साधकाला प्रतिनमस्कार त्यांनी सुरू केला. सावध सत्पुरुष जे असतात, सावध संत जे असतात त्यांची लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत होती.
स्वामीजींनी 92 सालानंतर जितके अनुग्रह दिले स्वामी माधवनाथांनी, त्या प्रत्येक अनुग्रहाच्या वेळेला स्वामीजींच्याच पूर्व परवानगीने मकरंदनाथ हजर होते. ही सुद्धा मला एक महत्त्वाची कृती वाटते. त्याचं कारण असं की अनुग्रह ही संप्रदायातली अत्यंत उत्कट, अत्यंत नाजूक, अत्यंत पवित्र अशी घटना असते आणि ती सद्गुरूंकडून वारंवार होत असते आणि ती जेव्हा जेव्हा घडेल तेव्हा तिथे उपस्थित राहायचं आणि त्याचा अत्यंत जवळून संस्पर्श ग्रहण करायचा. हे तसं पाहिलं तर ही साधी कृती आहे, पण मला ह्याचं खूप महत्त्व वाटलं, कारण त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा अनुग्रह द्यायला सुरुवात केली 1997 साली, त्यावेळेपासून आजपर्यंत ते ज्या कृपाळूपणे, ज्या दयार्द्रतेने अनुग्रह देतात, ज्या अनुकंपेने अनुग्रह देतात, ती अनुकंपा मला थेट स्वामी माधवनाथांची आठवण करून देते. बाहेर प्रवचनांना न जाणं, आलेल्या निमंत्रणांचा नम्रतेने अस्वीकार करणं, त्याचबरोबर आपली जी विश्वस्त संस्था होती त्याच्या सर्व व्यवहारांमध्ये, आर्थिक व्यवहारांमध्ये, त्याच्या सर्व कामांमध्ये अतिशय बारकाईने लक्ष, आणि बरोबर जे सहसाधक आहेत, सहाध्यायी आहेत, बाकीचे विश्वस्त आहेत, त्या सर्वांना एका प्रेमाच्या धाग्यानं गुंफून ठेवणं. शिंदे काकांसारखे साधक, माडीवाले काकांसारखे साधक यांना मकरंदनाथांनी कायमचं जोडून ठेवलं, कायमचं आपल्या प्रेमामध्ये बद्ध करून टाकलं. नवीन येणारे जे साधक होते स्वामीजींकडे, त्या नवीन येणाऱ्या साधकांशी हार्दिकतेने जवळीक मकरंदनाथांची होत असे. आपल्या इथे कितीतरी साधक आहेत, त्यांचा केंद्रात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी गाठ मकरंदनाथांशी पडली आणि त्यावेळेपासून त्यांच्या असं लक्षात आलं की ही व्यक्ती खूप प्रेमानं बोलते, या व्यक्तीच्या हृदयात खरंच खूप गोडवा आहे, असं लक्षात यायला लागलं. स्वामीजींशी त्यांच्या अंतःकरणाची तार जुळलेली होती. त्यांच्याबरोबर आम्ही बरेच जण होतो. ती कशा रीतीने जुळलेली आहे याची कल्पना आम्हाला येण्याची खूपशी शक्यता नव्हती, हे मी अगदी प्रांजळपणे मान्य करतो. अनुग्रहानंद अश्विन शुद्ध चतुर्थीनंतर 2 वर्षांनी त्यांनी एक स्वतःचं मनोगत स्वामीजींना लिहून दिलं. सुमारे ऑक्टोबर 1994ची घटना असेल. आणि ते मनोगत जेव्हा स्वामीजींनी वाचलं तेव्हा स्वामीजी अतीव प्रसन्न झाले. स्वामीजींच्या निश्चित लक्षात आलं की काहीतरी एक आपण जे बीज पेरलेलं होतं त्याचा आता मोठा वृक्ष होऊ पाहतो आहे. त्याच्यात त्यांनी स्वामीजींना एक प्रांजळ निवेदन केलेलं होतं. त्याच्यामध्ये आपल्या साधनेविषयी त्यांनी स्पष्ट विचार मांडलेले होते. आपल्या बोधाची स्थिती काय आहे त्याबद्दलचे विचार मांडलेले होते. प्रापंचिक परिस्थिती आजची काय आहे हे सुद्धा स्वामीजींना कथन केलेलं होतं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यामध्ये मी काय करू शकतो, म्हणजे ते काय करू शकतात, ह्याबद्दलची मतं त्यांनी सांगितली होती. त्या ऐकून स्वामीजी असं म्हणले की याचं आपण सगळ्यांच्यासाठी वाचन करू. केंद्रामध्ये त्याचं वाचन झालं आणि त्याच्यावरनं स्वामीजींनी असं सांगितलं की एक संहिता तयार करा साधकांसाठी आणि ज्यांना ह्यानंतर कार्य करायचं आहे अशा अनुग्रहाचे अधिकार प्राप्त झालेल्या साधकांसाठी. ते पत्रक एक प्रकारे ऐतिहासिक ठरलं, एक प्रकारे दिशादर्शक ठरलं. आणि मी आज वळून पाहतो, मी ते पत्रक नुकतंच पुन्हा वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी ज्या ज्या गोष्टी स्वामीजींच्याकडे उद्धृत केलेल्या होत्या ती प्रत्येक गोष्ट, यातला प्रत्येक मुद्दा आज त्यांच्या जीवनामध्ये उतरलेला आहे. सोहम ध्यान साधनेच्या मेळाव्यांना त्यांनी सुरुवात केली. स्वामीजींचा देह विकल होतो आहे हे सगळ्यांना कळत होतं, परंतु स्वामीजींचं अस्तित्व हेच फार स्फूर्तिदायक होतं, फार प्रेरणादायी होतं आणि त्या अस्तित्वासाठी सगळे भुकेलेले होते. स्वामीजी नुसते त्या माया अपार्टमेंटमधल्या बिछाण्यावर जरी पोहोडलेले होते तरी स्वामीजी खूप मोठं प्रबोधन करत होते.
परंतु स्वामीजींचं जे कार्य उभं केलेलं होतं त्याच्या पाठीशी कोणीतरी आता उभं राहण्याची गरज होती की ते कार्य त्या पठडीतून चालावं, त्या पद्धतीतून चालावं. स्वामीजींना जे अभिप्रेत आहेत तसं जीवन घडवणारे साधक अवतीभोवती निर्माण व्हावेत, पुन्हा पुन्हा यावेत, अधिक यावेत. आणि हे घडवणारी जी व्यक्ती आहे ती सुद्धा स्वामीजींच्याच पठडीमध्ये घडावी. आणि तसाच उपक्रम सुरू झालेला होता. 30 जुलैला स्वामीजींनी देह ठेवला. मकरंदनाथांसाठी स्वामी माधवनाथांचं छत्र हरवलं आणि अशा परिस्थितीत स्वतःचे 4 अश्रूसुद्धा न ढाळता येता सगळ्या साधक विश्वाचं छत्र बनून राहण्याचं फार कठोर आव्हान समोर आलं. सगळे साधक हेलावून गेलेले होते. परिस्थिती खूप कातर झालेली होती. स्वामी गेले, आता पुढं कसं होणार? केंद्राचं काय होणार? लोक कोणासाठी केंद्रात येतील? मकरंद आणि त्याचे बाकीचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना हे सगळं काम झेपेल का? अशा अनेक शंका, कुशंका, विकल्प यांचं एक काहूर माजून गेलं होतं. मला असं वाटतं की ही स्थिती बऱ्याचशा सद्गुरूंच्या देहत्यागानंतर होते कार्यामध्ये. आणि ही मोठी डळमळीत करणारी विचित्र परिस्थिती असते. लचक भरलेली ही स्थिती असते असं मला वाटतं. एखाद्या माणसाच्या कमरेत लचक भरली तर तो चालता चालता बसकण मारतो. आणि ही लचक भरलेली जी परिस्थिती कार्याला जी असते तिच्यातून कार्याला कोणीतरी उभं करावं लागतं, कोणीतरी पुढे चालवायला लागतं. तिथे कोणीतरी एक खंबीर आधार लागतो की जो स्वतः डळमळीत होत नाही आणि बाहेरून येणारे जे सगळे मतप्रवाद असतात त्यांनी डळमळीत होत नाही. आणि ते काम मकरंदनाथांना करायला लागलं. हे काम खूप कठीण होतं, मी आपल्याला सांगतो. त्यातले काही क्षण मी जवळून अनुभवलेले आहेत. अशा दृष्टीने मी सांगतो की शिथिल झालेल्या कार्याला, विस्कळीत होऊ पाहणाऱ्या कार्याला पुन्हा एकदा जागच्या जागी आणणं, त्याची पुनर्रचना करणं, पुनर्बांधणी करणं, त्याच्यामध्ये एक नवीन प्राण फुंकणं, आणि हे अवघड काम मकरंदनाथ करत होते. साधक वर्ग भांबावलेल्या स्थितीत होता. काही साधक वेट अँड वॉच अशा एका सावध अवस्थेमध्ये बसून होते की नक्की काय होतंय बघू मग ठरवू. काही जणांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा पल्लवित व्हायला लागलेल्या होत्या. मकरंद कुठे आणि स्वामी कुठे, अशी एक अतिशय निष्ठुर आणि अशक्य तुलना लोक करायला लागले होते. आणि हे दुर्दैव सुद्धा सर्व संतांच्या वाट्याला येतं. स्वामी माधवनाथांच्या वाट्याला सुद्धा आलंच होतं स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर. असा तो धकाधकीचा काळ होता. पण त्याचबरोबर त्यांच्या जीवाला जीव देणारे असे अनेक साधक साधिका त्यांच्याबरोबर होते. आणि ही त्यांच्याकडे असलेली ही मोठी संपत्ती सद्गुरूंनी दिलेली अशी होती. विलास काका, आरके शेठ, पोपळे साहेब, खूप नावं आहेत. मी यातली जास्त नावं घेऊ शकणार नाही. जयूताई, कांचनताई, हेमाताई, नीलाताई आणि असंख्य, मी नाव घेत बसणारच नाही, माझा सगळा वेळ त्याच्यामध्ये जाईल. परंतु ही सर्व मंडळी एकत्रित मकरंदनाथांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांच्यामध्ये जी सकारात्मकता होती, त्यांच्या हृदयात जो भाव होता, आपल्या स्वामीजींच्या ठिकाणी त्यांनी मकरंदनाथांची स्थापना केलेली होती, या सगळ्या भावनेमुळे मकरंदनाथांना अधिक बळ मिळालं. साधकांना सांडीविखुरी होऊ न देता त्यांना एकत्रित बांधून ठेवण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. प्रवचनं सुरू झाली, सावन साधना मेळावे सुरू झाले, वेगवेगळ्या उपकेंद्रांमध्ये जाणं सुरू झालं. हे बाहेर सगळं सुरू होतं. आणि घरामध्ये सौभाग्यवती मधुराताई, आई, दादा हे सगळेजण
आपल्या प्रेमाचं कवच मकरंदनाथांच्या भोवती पांघरून बसलेले होते. बँकेतली नोकरी, काम, गाठीभेटी, साधना, केंद्राचं काम, रात्र उशिरापर्यंत काम करणं, पहाटे उठून ध्यानाला बसणं, त्यांच्या कष्टांना कुठे पारावार नव्हता, एवढंच मी सांगेन. कार्याची अहोरात्र सेवा, आचार्योपासनं, सद्गुरूंच्या इच्छेची सेवा, आणि हेच ध्येय त्यांचं तसंच पुढे 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 जात होतं. शिबिराची भुगावच्या साधना केंद्राची स्थापना झाली. तिथे शिबिरं सुरू झाली. अनेक उत्साही, प्रतिभाशाली, विद्वान युवक साधक स्वामीजींकडे आकृष्ट व्हायला लागले. जी स्थिती 1979 साली स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी झाली होती, तीच स्थिती पुन्हा एकदा इथे दिसायला लागली. पण याच्या सर्वांचा त्यांच्या प्रकृतीवर विलक्षण परिणाम होत होता. दर 2 महिन्यांनी घसादुखी, ताप यांनी ते आजारी पडत होते. वयाच्या 42-43व्या वर्षीच त्यांची तब्येत खालावल्यासारखी झाली असं मी म्हणेन. बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यावेळेला मुलांची शिक्षणसुद्धा पूर्ण झाली नव्हती. अशा अवस्थेत हा निर्णय घेणं हा 100% सद्गुरूंवर ठेवलेला भरोसा असंच होता. बँकेतनं त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. 25 वर्ष बँकेत नोकरी केली. बँकेत सुद्धा सगळं अनुकूल नव्हतं. त्यांच्या पाठीवर महाराज महाराज म्हणून चिडवणारी पुष्कळ मंडळी होती. सद्भक्त गिरीश कुलकर्णींसारखे अगदी विरळा, जे अत्यंत एकनिष्ठ त्यांचे मित्र होते, गुरुबंधू होते आणि नंतर शिष्यभाव त्यांनी स्वीकारला, असे अगदी थोडे. पण बहुधा थोडीशी उपेक्षाच त्यांच्या वाट्याला तिथे येत होती. ध्येयाचा प्रखर पाठपुरावा करणारी व्यक्ती उपेक्षेचा विचार करत नाही, अपमानाचा विचार करत नाही, बाहेरून येणारे जे आघात असतात त्या आघातांचा विचार करत नाही. आणि तसंच त्यांचं जीवन पुढे पुढे चाललं होतं. 2002 साली त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली आणि नंतरचा पुढचा जो काळ आहे तो आपल्या सर्वांना बहुतेक माहीत असलेला इतिहास आहे. ती त्यांच्या ध्येयनिष्ठेचीच एक प्रदीर्घ गाथा आहे असं म्हटलं तरी चालेल. ती माझ्या आजच्या वेळेमध्ये पूर्ण होणं हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ध्यान आणि नाम या साधनांसाठी सतत प्रोत्साहित करत राहणं, साधनेशी कधीही तडजोड न करणं, हे सूत्र हातात घेऊन स्वामीजींनी लोकांना अवतीभोवती जमवायला सुरुवात केली. प्रत्येक साधकाला जमवायचं, त्याच्यावर प्रेम करायचं आणि त्याला कार्याच्या मध्ये गुंफून टाकायचं, असं एक त्यांनी सूत्रच आरंभलं. आणि पाहता पाहता आपलं केंद्र खूप मोठं झालं. गणेशपुरमची वास्तू झाली. आता पसायदांची वास्तूसुद्धा पूर्ण झालेली आहे. अनेक आनंद यात्रा झाल्या. मोठ्या प्रमाणात ग्रंथरचना झाली. मी या सगळ्या कार्याची जंत्री आपल्यापुढे सांगत बसत नाही, परंतु माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी स्वतःसाठी एक ध्येय निर्माण केलं आणि स्वतःसाठी एक ध्यास निर्माण केला. आणि तो ध्यास होता सद्गुरू सेवेचा. ते देत असलेले अनुग्रह हे सद्गुरू भावापेक्षा सुद्धा सेवाभावाचे असतात. ते सांगत असलेल्या अनुषंगिक साधना ह्या सद्गुरू भावापेक्षा सेवाभावाच्या साधना असतात. ते तुमच्या माझ्याशी जे बोलतात ते सद्गुरू भावापेक्षा ते सेवाभावातून तुमच्या माझ्याशी बोलतात. आणि हा ध्यास आणि असं ध्येय, अशा पद्धतीने त्यांचं जीवन विकसित होत गेलं, अगदी थेट आत्ताच्या स्थानबद्धतेपर्यंत, कोविड-19च्या. आणि या स्थानबद्धतेमध्ये स्वामीजी आता पुन्हा ह्याच कार्याचा एका नवीन दृष्टीने विचार करायला लागलेले आहेत. कालांतराने ते आपल्या सर्वांशी बोलतीलच, परंतु तेच कार्याकडे एका नवीन म्हणण्यापेक्षा एका अधिक व्यापक दृष्टीने पाहतायत. स्वामी माधवनाथांच्या कार्याशी आपल्या कार्याची
ते सारखे ताडत असतात, सारखी त्याच्याशी जुळणी करत असतात. स्वामी माधवनाथांना अभिप्रेत नाही असा एकही भाग कार्यामध्ये ते येऊ देत नाहीत. आणि त्याच दृष्टीने आता पुन्हा एकदा ते कार्याच्या रचनेकडे वळलेले आहेत, पुन्हा एकदा ते कार्याच्या नवीन रचनेकडे वळलेले आहेत. त्यांचं ध्येयासक्त जीवन आणि त्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी असलेले प्रबळ आंतरिक सामर्थ्य, ही गोष्ट माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर ही कायमची दीपस्तंभासारखी राहील. आपल्या सर्वांच्या जीवनात हाच दीपस्तंभ आपण ठेवावा. त्यांच्या 64व्या जन्मदिनाच्या दिवशी मी अशी माझ्या सद्गुरूंच्या चरणांशी प्रार्थना करतो की जोपर्यंत आपल्याला ध्येय गवसत नाही तोपर्यंत आपल्या ध्येयाचं दर्शन देत राहणारे स्वामीजी आणि पूजनीय मातोश्री आपणा सर्वांमध्ये राहोत. हरिओम तत्सत. यानंतर आपण स्वामीजींचे आणि मातोश्री मधुरा मावशींचे औक्षण करणार आहोत. सद्भक्त श्री गिरीशदादा फाटक आणि सद्भक्त सौभाग्यवती मनीषा फाटक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचे औक्षण करतील. आता सद्भक्त आदित्य आणि शिल्पा जोशी हे रुदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे हा स्वामी मकरंदनाथांचा अभंग सादर करतील. साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे हृदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे तुझाची दिव्य कर्मयोग आचरिता जो भला अर्पुनिया तुझ चरणी त्यागुनी ममता फला खंड त्यात ना पडो हेची मजसी दान दे हेची मजसी दान दे स्मृती
धरुन ध्यान अमन मनी वेधिली उन्मनीस ओलांडून येऊ दे तुझ्याकडे येऊ दे तुझ्याकडे स्मृती तुझीच राहू दे भेटतील जगती गुणी भूत मात्र सहज जे देव त्यात मानुनी पूजनात रमविजे बोध कवच चढवुनी तुझी अखंड प्रीती दे तुझी अखंड प्रीती दे स्मृती तुझीच राहू दे तव कृपेस पात्र होय बुद्धी अशी स्थिर असो कृतार्थ जरी जीवन हे नम्र भाव जवळी बसो मकरंधा तव चरणी मकरंदा तव चरणी नित्य सुखे वास दे नित्य सुखे वास दे स्मृती तुझीच राहू दे साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे हृदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे हृदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे स्मृती तुझीच राहू दे स्मृती तुझीच राहू दे आपण स्वामी मकरनाथांचे जीवनचरित्र 3 टप्प्यात अभ्यासण्याचा प्रयत्न केला. स्वामीजींचे बालपण ते सद्गुरू भेट, सद्गुरू भेटीपासून नाथ संप्रदायाचे अध्वर्यू म्हणून स्वामी माधवनाथांनी स्वामी मकरंदनाथांवर सोपवलेली जबाबदारी आणि त्यानंतर स्वामीजींचे नाथ संप्रदायाचे अध्वर्यू म्हणून झालेले कार्य. खरं तर स्वामीजींचे अथांग जीवन एवढ्या थोड्या कालावधीत बघणे शक्य नाही, परंतु स्वामीजींची ध्येयनिष्ठता आपल्याला आपल्या जीवनांमध्ये कशी बाणवता येईल ह्या कठीण काळात आपण त्यांच्या जीवनाकडे बघून कसे प्रेरित होऊ ह्याचा अभ्यास करणे हेच खरे उद्दिष्ट. आपल्या सर्वांना या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळत राहो ही आजच्या या पवित्र दिनी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. तसंच त्यांना आणि मातोश्री मधुरा मावशींना उत्तम आयुर आरोग्य लाभोत अशी स्वामी माधवनाथांच्या चरणी आपल्या सर्वांतर्फे मी प्रार्थना करतो. आजच्या या पवित्र दिनी ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहतो आहोत ते म्हणजे स्वामीजींचे आशीर्वचन. मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना विनंती करतो की आम्हाला आशीर्वाद द्यावेत. हरी 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 हरी. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन
तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। आज सगळ्या सरकारी नियमांचं पालन करून लॉकडाऊनच्या काळामध्ये माझा वाढदिवस तुम्ही सगळे मोठ्या आनंदाने, उत्साहाने, प्रेमाने असा साजरा करत आहात। मला काय बोलायचं हे, यावर काय बोलायचं हे खरंच कळत नाहीये। खरं म्हणजे माझ्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या जीवनावर इथं सगळ्यांनी मिळून खरंच चांगला प्रकाश टाकला। माझ्याही पूर्वस्मृती भाग घेणाऱ्या तुम्ही सगळ्यांनी जाग्या केल्या। अमित, सौभाग्यवती प्रीती आणि मिलिंददादांनी क्रमाने माझं जीवन वर्णन करून सांगितलं। आनंद आणि रोहितनी सत्यमार्गीचा साधक अविचल, साधन पथ अविरत क्रमत आहे असं मीच लिहिलेलं एक ध्येय दर्शक काव्यही सादर केलं। हे काव्य मूळ एका संघाच्या पदावर असं आधारित, त्या चालीवर आधारित असं मी खरं म्हणजे केलं। आणि ते जे मूळ पद आहे तर ते गोळवलकर गुरुजींच्या जीवनाचं वर्णन करणारं असं आहे। त्यांची सगळी जीवनगाथा त्या काव्यामध्ये वर्णन केलेली आहे। असं खरं म्हणजे ते काव्य, मूळ काव्य दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चलत आहे असं ते काव्य होतं। तुम्ही वर्णन केल्यामुळं मलाही माझ्या लहानपणापासूनचा सगळा काळ चलचित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून गेला। आणि आज स्वामी मकरंदनाथ एक ध्येयनिष्ठ जीवन म्हणून तुम्ही माझ्या जीवनाचं जे विश्लेषण केलं तसं आपल्या जीवनाचं विश्लेषण थोडं बहुत करावं असं मलाही वाटलं। हा विषय असल्यामुळं वाटलं। मला आठवतं तसं लहानपणापासून ते स्वामीजी भेटेपर्यंत, म्हणजे माझ्या वयाच्या 19व्या वर्षापर्यंत जो काळ मी काढला तो एका विरोधाभासी अशा द्वंद्वातून गेला। माझे आई वडील, आजी एका सात्विक जीवनाचा आदर्श आमच्या घरामध्ये त्यांनी मी आणि माझी ताई अशा दोघांसमोर उभा केला। घरात सात्विक संस्कार होते, साधेपणा होता,
शिस्त होती, सदाचरणाचा आग्रह होता आणि एकूण सोज्वळ वातावरण होतं. आदर्शवत अशा विचारांचा आग्रह होता. तशी आमची जडणघडण व्हावी असा वडिलांचा प्रयत्नही होता. अगदी आपली जुनी घरं जी आहेत तसं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव अशा प्रकारे देव म्हणून मातृ पितृ आचार्य यांच्याकडे पाहण्याची शिकवण होती. तसं संघाच्या शाखेत मी जात असल्यामुळं तिथं देशभक्तीचे आणि आदर्शाचे असे संस्कार झाले, त्यागाचे संस्कार झाले. कालांतराने वाचनामुळं तसंच व्याख्यान कीर्तन याचा परिणाम म्हणून देवभक्तीचे संस्कार झाले. देवदर्शनाची देखील इच्छा निर्माण झाली आणि देवभक्ती आणि देशभक्ती या दोन्ही प्रकारच्या इच्छांचा माझ्या जीवनामध्ये एकूण समावेश झाला. पण मला आठवतं त्याच काळामध्ये सगळ्यांच्या वाट्याला येतं तसं एक व्यावहारिक लौकिक जीवन, अर्थातच शाळा, माझे खेळगडी सवंगडी, शेजारी पाजारी आळीतील वातावरण, मुलं, मित्र. मला असं जाणवत असे की आपली जडणघडण जशा प्रकारे होते आहे तशा प्रकारे विचार असणारे खूप कमी आहेत. त्या मनाने माझ्या विचारांना एक प्रकारे विरोध होणं याचाही अनुभव मला येत असे. त्याची एक प्रकारे थट्टा करणं याचाही अनुभव येत असे. आपण या सगळ्या लोकांमध्ये फिट बसणारे नाही, ऑड मॅन आउट ज्याला म्हणतात, असे आपण आहोत याची जाणीव मला व्हायला लागली. परमार्थ विचार आणि परमार्थाकरता साधना आवश्यक म्हणून साधनेची आवड हेही माझ्या जीवनात जेव्हा आलं तेव्हा मुळातच संघ विचार, घरातलं अतिशय सात्विक वातावरण आणि बाहेरचं वातावरण हे जमेना. तसंच त्यातूनही परमार्थी विचार निर्माण झाल्यावर तर थोडा अजूनच माझ्या कल्पनेप्रमाणे एक विरोधाभास, त्याच्या द्वंद्वामध्ये माझं जीवन नक्की अडकलं. आपलं काहीही चुकत नाही अशी जरी खात्री असली तरी देखील एकटेपणा ही गोष्ट जाणवतेच. मला समविचारी मित्रही भेटले आणि त्यांची चांगली संगत देखील प्रत्येक गावात लाभली. तरी देखील मला या एकटेपणाची साथ संगत फार करावी लागली असं मला जाणवतं. आणि आपण कोणाला तरी अनुसरलं पाहिजे, चांगल्या व्यक्तीचे अनुसारी आपण व्हावं, आपण शिष्य व्हावं, अशी प्रेरणा माझ्या मनामध्ये घर करून राहिली. आणि मी खरंच आदर्श शोधत होतो. विश्वास ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळं त्या व्यक्तीवर संपूर्ण विश्वास टाकायचा प्रयत्न करत होतो. एकचालकानुवर्तित्व म्हणजे एकाने सांगायचं आणि बाकीच्यांनी ऐकायचं, हे मला नेहमीच मान्य होतं. त्याचाही शिष्यभाव
आपण धरावा याकरता खूप उपयोग होत होता, पण तशी व्यक्ती समोर अजून आलेली नव्हती. कोणाला अनुसरावं हे अनिश्चित होतं. एका बाजूने देशाकरता समाजाकरता काही त्यागमय जीवन जगावं अशी प्रेरणा होती. संघाच्या तत्वज्ञानाला अनुसरावं आणि मला पावसकर सर, कुलकर्णी सर आणि नानाराव ढोबळे यांच्यासारखे ज्येष्ठ प्रचारक यांचा लाभ झाला आणि त्यांना अनुसरावं असं मला वाटायला लागलं. त्यांच्यामध्ये नानामध्ये विशेष करून देश प्रेम, समाज प्रेम आणि परमार्थ याची सांगड मला दिसत असे. आणि त्याच काळात स्वामी माधवनाथांच्या भेटीने माझं गणित सुटलं. स्वामीजी हे नाथ संप्रदायाचे सोहम सिद्ध ध्यानयोगी होते. ते दुकानदार होते, प्रपंची होते. त्याच वेळेला ते संत आणि सद्गुरू म्हणून कार्य करत होते. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि प्रबोधनाची तळमळ त्यांच्या ठिकाणी होती. प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून स्वतःचा आदर्श लोकांसमोर ठेवून ते जीवन जगून दाखवत होते. तरुणांवर प्रेम करणारे, तरुणांना दिशा देऊ इच्छिणारे, साधनेचं मार्गदर्शन करणारे, तरुणांकरता आणि सर्व येणाऱ्या लोकांकरता आधार होऊन राहणारे असे स्वामीजी संत होते. माझ्यासारख्या ध्येयवृत्तीला स्वामीजींसारखा प्रबोधनकारी अशा संतांचा, सद्गुरूंचा एक भक्कम आधार मिळाला. मला जीवनामध्ये स्वयंभू असण्यापेक्षा आधाराने जीवन जगावं अशी आवडच होती. आणि शिष्य बनण्यामध्येच सार्थक आहे असाच भाव होता. आणि मला असं वाटतं की कोणापाशीही दोनच पर्याय केवळ उपलब्ध असतात, तिसरा नसतो. जर खरंच प्रामाणिकपणाने काही शिकायचं असेल तर शिष्यत्व ठेवूनच शिकता येतं. आणि जर तसं शिकायचं नसेल तर शिष्य होण्याची गोष्ट सोडावी लागते. एकतर शिष्य होऊन शिकेन तरी, किंवा मग आपण जिथं आहोत तिथं मस्त होऊन जीवन जगेन. माझ्या पुढं नेहमीच शिष्य होण्याचा पर्याय हा होता. लहानपणापासून तशीच अपेक्षा होती. माझ्या एकूण सालस आज्ञाधारक साधना करण्याच्या आवडीच्या वृत्तीला, तसंच शरणागत भावाला, आधाराची आवश्यकता वाटणाऱ्या व्यक्तीला स्वामीजींचा भक्कम आधार मिळाला. मी स्वामीजींवर पूर्ण विसंबून माझं जीवन जगायचं ठरवलं. आणि स्वामीजींचा आधार मिळाला तरी देखील मी जगामध्ये, व्यावहारिक जगामध्ये ऑड मॅन आउटच होतो. स्वामीजींच्या साधक विश्वाची कल्पना मला फार भावली. आपल्या कारण परत्वे जेवढा संबंध येईल तेवढा जगाशी प्रेमाने, शक्य तितका संबंध प्रेमाने ठेवायचा. आणि तसा ठेवून मी त्या जगापासून
तेवढी वेळ संपली की दूर राहून साधक विश्वामध्ये रमू लागलो. या स्वामीजींच्या साधक विश्वामध्ये बरेच साधक तेव्हा माझ्या कल्पनेप्रमाणे 50, 60, 100, 125 साधक उत्सवाच्या वेळेला असे एकत्र येत असत. मी असं नक्की ठरवलं की या लोकांमध्ये अपूर्णता शोधायची नाही, यांचे प्राकृतिक दोष शोधत बसायचा नाही, यांना आपलं मानायचं. कारण बाहेरचं विश्व हे अधिक कठीण आहे. त्यापेक्षा इथं सर्वांची किमान श्रवण करण्याची ओढ आहे, ध्यान करण्याची इच्छा आहे. आपण इथं स्वामीजींचं शिष्य होऊन राहायचं. वेळ संपत आली. वयाच्या 19व्या वर्षी मला अनुसरण्यासाठी योग्य अशी व्यक्ती मिळाली. मी जीवाभावानी स्वामीजींचं शिष्य होण्यासाठी म्हणून त्यांच्या चरणी आपल्या स्वतःला लोटून दिलं. कोणा महानुभावाला अनुसरून आपलं जीवन त्यांना समर्पित करावं, ते जीवन ध्येय आता मला अधिक स्पष्ट झालं असं मला वाटतं. त्यांच्या कापड दुकानामध्ये मी सत्संगाला जाऊ लागलो. मला अनुग्रह झाला. ज्ञानेश्वरीचं श्रवण करू लागलो. ध्यान, नाम अशा साधनांमध्ये मी रमून गेलो. माझं शिक्षण B.Com पर्यंत पूर्ण झालं. 20व्या वर्षी मी B.Com झालो. परीक्षा देऊन लगेच बँकेमध्ये कारकून म्हणून मी नोकरीला लागलो. आणि मी ठरवलं की आता याच्या पुढं लौकिक यशाच्या मागं जायचं नाही. आपली नोकरी, श्रवण, साधना असं एकमार्गी जीवन माझं 1977 साली मला नोकरी लागली. तिथपासून 1986 पर्यंत मी शांतपणाने व्यतीत केलं. या 10 वर्षाच्या काळामध्ये स्वामीजी आणि केंद्र आणि केंद्रातले साधक याशिवाय दुसरं कोणतं विश्व मला माहीत नव्हतं. माझी जागृती स्वामीजींनी व्यापलेली होती. स्वप्न, सुषुप्ती देखील त्यांनीच व्यापली. त्यांच्या कृपेनी ध्यानामध्ये हळूहळू प्रगती झाली, उन्मनी स्थिती लाभली. त्यांच्या कृपेनी सगुण भक्ती देखील माझ्या जीवनामध्ये अवतरली. ज्ञानेश्वरीचं प्रेम निर्माण झालं. श्रवणाबरोबर मला जे गुरुबंधू लाभले त्यांच्याबरोबर मी सामूहिक साधना करू लागलो. निरूपणाचा अभ्यास करू लागलो. स्वामीजींच्या वाढत्या कार्यात मी आपल्या स्वतःला झोकून दिलं. तन मन धनाने झोकून देत असताना आणि व्यावहारिक कर्म करताना देखील निरभिमान वृत्तीने हे सर्व व्हावं असा अभ्यास सुरू झाला. स्वामीजींच्या कृपेच्या अमृत वर्षावामध्ये मी न्हाऊन निघू लागलो, तृप्त झालो. स्वामीजींची कृपा ही प्रसन्नतेसह माझ्यावर बरसू लागली. मला स्वामीजींसारखाच प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही करायचं होतं. परमार्थामध्ये मी गुरुकृपेनी प्रगती 10 वर्षामध्ये चांगली केली. विवाह होण्याच्या आधीच माझी बरीच प्रगती पूर्णच झाली. पण व्यावहारिक लौकिक जीवन एखाद्या कारकुनाचं असतं तसंच माझं चालू होतं. त्यात फार व्यावहारिक दृष्ट्या चमक नव्हती. व्यावहारिक दृष्ट्या आर्थिक भरभराट, प्रगती याची कोणतीही शक्यता नव्हती.
ही सर्वसामान्य परिस्थिती मान्य असणारी, तसंच माझं साधकाचं जीवन जे आहे त्याला किमान विरोध न करणारी अशी पत्नी मला अपेक्षित होती. तिने आहे त्या परिस्थितीमध्ये सुखाने जसा होईल तसा संसार करावा. मला अधिक पैसे मिळवण्यासाठी प्रवृत्त करावं, लकडा लावावा असं करू नये. तसंच तिने स्वतःही नोकरी करू नये असं मला वाटत होतं. कारण दोघंही जर बाहेर पडले तर मग तिने प्रपंचाचा गाडा सांभाळावा. मी नोकरी करेन आणि परमार्थ करेन. लग्नाचं स्थळ म्हणून व्यवहारतः माझ्या जीवनामध्ये कोणाला आकर्षण वाटेल अशी एकही बाजू नव्हती. अशा परिस्थितीमध्ये ती बाजू मान्य करून मधुराताईंनी मला स्वीकारलं असं मला वाटतं. 1986 साली माझं लग्न झालं. 87 साली मंदार झाला. 89 साली केदार झाला. आमचं जीवन संसारामध्ये वेगाने चालू होतं. संसाराच्या तऱ्हेने स्वामीजींच्या इथं मी रमून राहिलेलो होतो. विचार करायला फारसा वेळ नव्हता. अशा काळामध्ये 92 साली म्हणजे लग्नानंतर अवघ्या 6 वर्षात स्वामीजींनी माझ्यावर नाथ संप्रदायाच्या उत्तराधिकारी पदाची जबाबदारी सोपवली. अर्थात ही जबाबदारी ही त्यांच्या नंतर अंमलात आणण्याची अशी जबाबदारी होती. गुरु शिष्य परंपरा पुढं चालवणारे सद्गुरू म्हणून त्यांच्या पश्चात मला काम करायचं होतं. आणि आज मितीला मी त्यांचा शिष्य या नात्याने त्यांनी सोपवलेली ही गुरुत्वाची जबाबदारी पार पाडतो आहे. बालपणापासून जे शिष्यत्व साकार करण्याचं ध्येय मी उराशी बाळगलेलं होतं, त्या शिष्यत्वाच्या भूमिकेतूनच मी चाललेलो आहे. या ध्येयावरून माझी वाटचाल निष्ठेने करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. या टप्प्यावर मी निश्चितच समाधानी आहे असं मला वाटतं. माझ्या वयाच्या 63 पूर्ण आणि 64व्या वर्धापन दिनाच्या टप्प्यावर मी समाधानी आहे. मी लहानपणी खरं म्हणजे जसा होतो तसाच आत्ताही आहे. माझे विचार तेव्हा बीजरूपाने असतील, पण ते विचार आता जास्त विकसित झाले एवढंच मला वाटतं. पण जो कोर भाग आहे माझ्या व्यक्तिमत्वाचा तो लहानपणी होता, स्वामीजींकडं येताना होता, आल्यावर राहिला, विविध स्थितींमधून गेला, तो तसाच आहे असं मला वाटतं. आपण सगळे ज्याला ध्येय म्हणतो ते ध्येय हे ना नेतृत्वाचं होतं ना काही करून दाखवण्याचं होतं. ते ध्येय एका पूर्णतेच्या ओढीचं होतं आणि उत्तम शिष्यत्व असावं असं होतं. माझं मनोगत संपलेलं आहे खरं म्हणजे, पण या मनोगताच्या शेवटी एक 4-5 दिवसांपूर्वी एकांतामध्ये चालत असताना अचानक मला एक काव्य सुचलं. तर ते काव्य वाचून मी या माझ्या मनोगताचा शेवट करेन. त्यागुनी संसार मनिमी वेगळाची जाहलो, आस धरुनी पूर्णतेची तृप्त होऊनी राहिलो. काम क्रोधादिक वैरी आड जरी का पातले,
झगडलो नाही तयासी दुर्लक्षुनी त्या जिंकिले. सत्यवादी जीवनाचा ध्यास धरुनी आगळा आदर्श हृदयी ठेविला कमळापरी राहे जळा. वेदनेची गाठ पडली नाही असे झाले कधी आत्मस्थिती राखून परिमी राहिलोसे स्थिरमती. नित्य शुद्ध मी सोहमात्मा स्मरण अंतरी ठेविले ध्यान चिंतनी समरसोनी चित्त स्वरूपी रंगले. मकरंद सांगे जीवनाची हृदयात गाथा उमटली अक्षरे जोडून आली गुरु कृपे स्तव प्रगटली. हरि ओम तत्सत. हरि हरि स्वामीजी स्वामीजी राम राम. आजच्या या कार्यक्रमाची सांगता स्वामीजींच्या हे कृपाळ गुरुचरणी तुझं शिरसा वंदना या प्रार्थनेने होईल. सद्भक्त अनिकेत लिमये ही प्रार्थना सादर करेल. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. हे कृपाळ गुरुचरणी तुझ शिरसा वंदना. तुझ शिरसा वंदना. अक्षय अविनाश नित्य अव्यय जे परमतत्व सच्चित सुख शांत रूप मूर्तिमंत शुद्ध सत्व प्रगटते चित्वाद्रूपे हर्षविते लोचना. तुझ शिरसा वंदना. तुझ शिरसा वंदना. चराचरा व्यापुनिया दशांगुळी उरलासी सगुण रूप लेउनिया परम सौख्य पुरविसी तत्वमसी दाविखूण स्वस्वरूप दर्शना. तुझ शिरसा वंदना. तुझ शिरसा वंदना. मन मंदिरी समचरणी मूर्ती तुझी स्थापिली भक्ती प्रेम सुमनांची वाहियली अंजुळी मिटुनी नेत्र जोडुनी कर भाव भरित प्रार्थना. तुझ शिरसा वंदना. तुझ शिरसा वंदना. निरांजनी नयनांच्या ज्योतिद्वया उजळुनी करीत आरती सद्गद मंत्र पुष्प वाहुनी कृपा पसाय देत तुझे
मकरंदा प्रेरणा कृपा पसाय देत तुझे मकरंदा प्रेरणा तुझ शिरसा वंदना तुझ शिरसा वंदना हे कृपाळ गुरुचरणी तुझ शिरसा वंदना तुझ शिरसा वंदना तुझ शिरसा वंदना श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।